नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 22 जुलै 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, नीरा खोऱ्यातील धरणाची काय स्थिती आहे, पावसाचं प्रमाण कसं आहे आणि उजनी देणाऱ्या विसर्गामध्ये कितीने वाढ झाली आणि उजनीतून खाली सोडणाऱ्या विसर्गामध्ये कितीने घट झाली आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी साठा बघितला तर 92.12 TMC आणि उपयुक्त पाणी साठा बघितला तर 28.46 TMC आणि टक्केवारी ही 53.12% म्हणजेच कालचीच टक्केवारी आज ही कायम राहिलेली आहे. मात्र उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये वाढ होताना दिसते, सातत्याने वाढ होताना दिसते. वाढ ही थोडीशी कमी असली तरी वाढ होते, कारण 3296 वरून आता आज 8065 क्युसेकचा विसर्ग आलेला आहे. म्हणजे कालच्यापेक्षा काल 5980 होता, आज 8065 म्हणजे जवळपास 2085 क्युसेकने विसर्ग वाढलेला आहे. म्हणजेच उजनी धरणामध्ये कदाचित संध्याकाळपर्यंत याचा परिणाम दिसायला सुरुवात होईल. मात्र उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये घट होताना दिसते. काल 4000वरून 3000 क्युसेक करण्यात आला आणि आज तो 2300 क्युसेक एवढा करण्यात आला आहे. आणि कालव्याद्वारे 2000 क्युसेक्स, सिनामाडा उपसा सिंचनमधून 280 क्युसेक्स, बोगद्यातून 900 क्युसेक्स आणि आजपासून दहेगाव उपसा सिंचन योजना ही कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ती 80 क्युसेक वेगाने ते चालू करण्यात आलेली आहे. तर दुसरी गोष्ट अशी की नीरा खोऱ्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. उजनीच्या वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्येही पावसाचं प्रमाण वाढताना दिसतंय. जरी प्रमाण कमी असलं तरी पाऊस वाढायला लागलेला आहे. आणि नीरा खोऱ्यातील जी 4-5 धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जवळपास नीरा देवधर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 44 मिलीमीटर, वीरमध्ये 14 मिलीमीटर, भाटघरमध्ये 30 मिलीमीटर आणि गुंजवणीमध्ये 70 मिलीमीटर आणि नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 53 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. त्यामुळे ह्या धरणाची स्थिती टक्केवारी वधारायला लागलेली आहे. वीर धरण हे जवळपास 90% पुढे गेलेलं आहे आणि 2-3 धरणं 70% पुढे गेलेली आहेत. आणि वरच्या धरणात जो उजनीच्या वरील जी धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जवळ 10 ते 12 धरणं 100% झालेली आहेत आणि 60-70%च्या आसपास 5-7 धरणं राहिलेली आहेत. तीही एखाद्या चांगल्या पावसामध्ये भरून निघतील आणि त्यानंतर येणारा जो पाऊस आहे तो सरळ उजनीच्या दिशेने येणार आहे. त्यामुळे उजनी धरण 100% भरायला वेळ लागणार नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.